सरपंच राहतो पुणे, ग्रामस्थांचे झाले उणे, बिलगाव ग्रामपंचायतचा कारभार चालवतो सरपंच मुलीचा बाप। सरपंचाला पदावरून हटविण्याची बिरसा फायटर्ससह 250 ग्रामस्थांची मागणी। ग्रामपंचायत बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या सन 2022 मध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे जबील सर्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी व कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर सरपंचाच्या गैरहजेरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार चालवित आहेत। ग्रामपंचायत बिलगाव येथे मुख्यालयी न राहणार, या ग्रामपंचायतच्या जबाबदारीत व कर्तव्यात कसूर करणार, या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा, त्यांना अपात्र करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेसह बिलगाव येथील 250 पेक्षा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहेत। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, धडगावचे सुलतान पावरा, वनकर पावरा, सुकलाल पावरा, सेल्या पावरा, पारध्या पावरा, बहादूर पावरा, विरसिक पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सचिन पवार यांचा खास रिपोर्ट। राहणार बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार। आमरे बिलगाव ग्रामपंचायत म्हणजे सरपंच 2022 में आशाबाई निवडी आणि सरपंचान कारभार सही कारभार तेर बाबूचा लाडतुलूंची पुणे रोयतले ओले आमरे गावकरी तक्रार वारंवार कोयतलाची केदी हावतले जेदी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि ग्रामपंचायत जेदी हे रोयतले आपण वर्षां 4 रोयतला बात तत्रत म्हणजे हजेरी मारतले बाकी आखो काम जामसिंग कोतलू पुचण्या जाणते मग ची धमकी देतलू डायरेक्ट मान हा तेरी सही लागते कागदपत्र आज पर सही लागतला तिना कर जाणते मान हा डायरेक्ट देखली हे करून धमकी देतलू ते योग म्हणजे आज एक निवेदन आपले आणि बिलगाव गावकरी अभिनय आणि तेरी कारवाई काहीतरी अणून जो हेलो आमर यारी करून आवतलो सीओ साहेबांना आता निवेदन आप्यो आणि गेर इनापर कारवाई ने आज पीएससी आज बिलगाव में कोतरीक नोटिस है आज 4 हे पाणी उपलब्ध निमदे आज डिलिव्हरी बाहेर येतली तिना हा डिलिव्हरी नंतर पाणी लागतला जो पाणी पिणे निमदे ओली व्यवस्था राहिली ते तिना पर आमते कोत्रावारी म्हणजे वारंवार खूप वारी म्हणजे तक्रार आहे तक्रारी आजपर्यंत सुनवाई काय यारी कोरी निमदे तिना करता आज आम संघटना वाला हातात निनाव्या आज इन विभागिया केंद्र मार्फत होतो नेतृत्व बांध नंबर होत्र मुलींनी समाप्त करा। बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे सन 2022 च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने पुण्याला राहतात आणि या सरपंच मुलीच्या नावावरती त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगावचा कारभार चालवत आहेत। त्यामुळे या बिलगाव गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। म्हणून या ग्रामस्थांनी माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। 250 ग्रामस्थांनी सह्या करून हा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे सुद्धा दाखल केलेला आहे। म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये व कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सरपंचाला अपात्र करण्यात यावं, या सरपंचाला पदावरून तात्काळ हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असतो। त्या सरपंचाद्वारे गावाचा विकास व लोकांसाठी विकासाची कामं करण्याची मोठी जबाबदारी सरपंचावर असते। गावाचे रस्ते बनवणे, ते दुरुस्त करणे, गावात दिवाबत्ती करणे, गावात पाण्याची सोय करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, शिक्षण व आरोग्याची व्यवस्था करणे, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे अशा मोठी कामं या सरपंचावर असते। परंतु हा सरपंच जर पुण्याला राहत असेल तर या ग्रामस्थांचे काय हाल होत असतील हे आपलं लक्षात येईल। या बिलगाव या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाच्या रस्त्याची मोठी समस्या आहे। ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरपंच हा गावाच्या ठिकाणी मुख्यालयी राहणं अत्यावश्यक आहे। हा सरपंच जर बिलगाव या गावात राहत नसेल, पुण्याला राहत असेल तर या गावाचा विकास होणं अशक्य आहे।
म्हणून या सरपंचांनी गावाच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे. या जिल्हा नंदुरबारमध्ये अशाच पद्धतीने जर एखादी महिला सरपंच असेल तर त्या महिलेच्या नावावरती त्या महिलेचा पती हा कारभार चालवत असतो, किंवा भाऊ, काका, मामा, दादा असे अन्य दुसरा तिसराच व्यक्ती ग्रामपंचायतचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालवत आहे. अनागोंदी कारभार, आंधळा कारभार अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. म्हणून जे सरपंच मुख्यालयी राहत नसतील अशा सरपंचांना या सरपंच मुख्य पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ आपलं पद सोडावं. म्हणून या बिलगावच्या सरपंचाला अपात्र करण्यात यावं, याला पदावरनं तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय CO यांच्याकडे केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी.